पीएम किसानचा लाभ बंद झालेल्या शेतकऱ्यासाठी गुड न्यूज. अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. तर नोंदणी कुठे आणि कशी करायची? तर केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणीमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाने नव्यान लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते, ज्यामध्ये केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यामध्ये जमा केली जाते. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खत, औषधे तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी ही मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. मात्र अनेक शेतकरी विविध कारणामुळे या योजनेपासून आजपर्यंत वंचित राहिले आहेत. तर शासनाच्या माहितीनुसार कागदपत्रातील त्रुटी, आधार बँक खात्याचे लिंक नसणे, जमिनीच्या नोंदीमध्ये नावात तफावत, शेतीचा वारसा बदल, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर मालकी हस्तांतरण न होणे अशा अनेक कारणामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून दूर राहिले होते. अशा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांनाही आर्थिक मदतीचा आधार मिळावा या उद्देशाने शासनाने पुन्हा नवीन अर्ज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात. तर अर्जदार शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत जमीनच्या नोंदीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक एकमेकाशी जोडलेले असणे बंधनकारक आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. तर जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन आपण अर्ज करू शकता.